नववर्षाच्या प्रारंभी राहता नगरपालिकेमध्ये राहता शहरातील स्वच्छता व वृक्षारोपण यांनी काम अविरतपणे चालविले आहे। अशा सहयोग फाउंडेशनच्या वतीने राहता नगरपालिकेला राज्य शासनाचा 1.5 कोटीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला। सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना करून सूत्रसंचालन केले। प्रसंगी रामभाऊ लोंढे यांनी आपले मनोगतात स्वच्छ सुंदर नगरी करण्यासाठी जे कर्मचारी काम करतात ते खरे गौरवास पात्र आहे। त्यांच्यामुळे गावाला गावपण आलेले आहे। हे संस्कार आपल्या मुलात जपले तर ही स्वच्छतेची परंपरा कायम टिकेल। त्याचबरोबर अरुण मोकळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हे ब्रीद घेऊन आपली नगरपालिका काम करते। सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लोकविकासाचा रथ अश्वगतीने पुढे चाललेला आहे। त्या सर्व नागरिकांची साथ आपणास हवी असते। त्याचबरोबर राहता नगरीत अनेक उल्लेखनीय काम करणारे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचाही आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे। माजी सैनिक भानदास गाडेकर यांनी स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले। शेवटी डॉक्टर बापूसाहेब पानगवणे यांनी सर्वांचे आभार मानले। आपल्या माणसाचा स्वभाव सुद्धा इतका स्वच्छ पाहिजे की त्याचं प्रतिबिंब समोरच्या उमटल्यानंतर त्याला सुद्धा आपल्यासारखं त्याच्यासारखं वागता आलं पाहिजे आणि म्हणून त्या स्वभावाची स्वच्छता असायला पाहिजे। संस्काराची सुद्धा इतकी स्वच्छता असायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट, जसं एक पिक्चर आला होता साऊथ इंडियात RRR, 3 RR होते, रिड्यूस, रिसायकल, रिड्यूस। अशा प्रकारे हे ठेवून या जो केंद्र शासनाने उपक्रम जो दिला होता स्वच्छ ग्रामीण सर्वेक्षणच्या माध्यमातून आणि तर याच्यामध्ये आपल्या नगरपालिकेला ज्यावेळेस 1.5 कोटीचं बक्षीस मिळतं त्यावेळेस राहता नगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांचं आणि त्यांचं नेतृत्व करणारे सन्मान्य साहेबांचं खऱ्या अर्थाने कौतुक करण्यासाठी आपलं कर्तव्य आहे। आणि ते पहिलं कर्तव्य आमचं सहयोग ग्रुप करत असतो, म्हणून सहयोग ग्रुपच्या सर्व सदस्यांचं मी इथं अभिनंदन करेन आणि खऱ्या अर्थाने या कौतुकाला प्रेरणा देण्याचं काम राहता नगरातील सर्व वार्ताहर मंडळी करत असतात। काम किती छोटं आहे, काम किती मोठं आहे। एखाद्या कामामध्ये आपण जर तन्मयतेने जर काम केलं, कोणतंही काम अमर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित काम करावं। ते मर्यादित काम जसं गाडेकर साहेब करत आहेत, त्याचबरोबर स्वच्छता अभियानाचं आणि वृक्षारोपणाचं काम सहयोग ग्रुप करत आहे। त्या सर्वांना साथ जी लागत असते ती नगरपालिका करत असते। साहेबांनी मध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या, त्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या कर्मचाऱ्यांचा नुसतं त्याला काम सांगून त्याच्या मानसिक दडपण ठेवण्यापेक्षा तो शारीरिक दृष्ट्या सुद्धा तंदुरुस्त असायला पाहिजे। त्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मॅचेस झाल्या आणि त्या मॅचेस मध्ये साहेबांनी पहिल्या मॅचला बॅटिंग केली, 32 रन काढले। त्यांना जेव्हापासून मी नोकरीला सुरुवात केली तर माझं काम करण्याचा उद्देश नेहमी प्रामाणिक राहिला, ट्रान्सपरंट राहिला। कारण आपण या खुर्चीवर बसलोय, सरकार आपल्याला एवढा पैसा देतोय किंवा आपला जो कामाचा वेळ निश्चित केलेला आहे, आपण तेवढा पूर्ण वेळ लोकांच्या सेवेसाठी आपण दिला पाहिजे। आपण आपल्या पदाला न्याय दिला पाहिजे। लोकांची कोणतीही समस्या राहिली नाही पाहिजे। काय होतं, ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, लोक श्रीमंत आहे किंवा ज्यांच्या ओळखी आहेत, त्यांचे कामं कुठून पण होतात, सर्वसामान्य माणसांचं काय ते आल्यानंतर प्रत्येक घटकाला कसा न्याय देता येईल याचाच मी आजपर्यंत नोकरीत प्रयत्न केला। आज पण आलो, तुमच्यासारख्या सगळ्या सदस्यांचं मला हे भेटलं, मार्गदर्शन भेटलं, तुमची साथ भेटली। म्हणजे सहयोग फाउंडेशन ग्रुपनी जे काम ऍक्च्युली प्रशासनाने करायला पाहिजे, शासनाने करायला पाहिजे, त्यापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन तुम्ही सर्व हे काम करताय उत्कृष्ट। म्हणजे वृक्ष लागवडीचं असेल किंवा ग्रुप असेल, ते काम एकदम उल्लेखनीय आहे आणि याचा नक्कीच फरक हा आपल्या पुढची जी पिढी आहे त्याच्यावर पण होणार आहे। कारण आपण जे करतोय आज त्याचं कुणीतरी अनुकरण करत असतं, नवीन सदस्य त्याच्याबरोबर वाढत राहतात। आज तुम्ही सर्वांनी मला सत्कार केला, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू। या प्रसंगी सतीश वैजापूरकर, दिलीप खरात, बाळासाहेब सोनवणे, दिलीप चोखर, किरण वाबळे, समीर बेग तसेच गोरख दंडवते, रवींद्र बोठे, संदीप डांगे, भाऊसाहेब बनकर, संजय वाघमारे, दीपक दंडवते, रवींद्र धस, राजीव वायकर, व्यंकटेश आयरे, पांडुरंग गायकवाड, नामदेव गवते, सुदेश गाडेकर, अनिल कुंभकर्ण, बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। शिर्डी न्यूज राहता।